नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर बघू शकता इथे माझे सगळे घरचे कामं वगैरे सगळे आटोपून आता मी आले आहे माझ्या शॉपवरती आणि छोटंसं आहे माझं शॉप। तर पाहू शकता इथे तर आत्ताच जस्ट आलेली आहे आणि त्यानंतर आता चालली आहे कामाची गडबड। तर रविवार असल्यामुळे रविवारी दुकानाला सुट्टी राहतो आणि त्यानंतर मी आलेली आहे दुकानात सोमवारी सकाळी। तर बघू शकता इथे असा सगळा पूर्ण पसारा जो आहे तो आवरसावर करायचा आहे आता, कारण रविवारी संध्याकाळी शनिवारी संध्याकाळी मी घरी जायच्या आधी हे सगळं मी आवरून गेली होती। म्हणजे सगळं सामान जे आहे ते काउंटरवर ठेवलं होतं, काही मशीनवर ठेवलं होतं। तर ते सगळं आता व्यवस्थित लावायचं आहे। काही ब्लाऊज शिवलेले आहे आणि हे जे आहे तर लेस ज्या मी मागवल्या होत्या मी शोवरून त्या आलेल्या होत्या। तर त्या मी इथे अशा बॉक्स म्हणजे उघडून बघितला होता, पण अशा व्यवस्थित नाही बघितल्या होत्या। तर खूप छान अशा लेस आलेल्या होत्या, मी शोवरून मागवल्या होत्या आणि खूप स्वस्तामध्ये मला पडलेल्या होत्या। तर त्यानंतर आल्या लगेच बघू शकता इथे पूर्ण जे आहे पिशव्या, त्या पिशव्यामध्ये सगळे कस्टमरांचे कपडे आहेत। तर एवढे सगळे कपड्याची ऑर्डर जे आहे ते मला पूर्ण करून द्यायची आहे। आणि त्यानंतर सर्वात पहिले मी इथे जे आहे ते दुकानाला पूर्ण झाडू लावून घेत आहे, की जेणेकरून थोडंसं फ्रेश आणि आणि त्यानंतर बघू शकता इथे झाडू लावल्याच्या नंतर मला लगेचच कपडे जे आहे ते कटिंग करायचे आहे, कारण की मी कपडे जे आहे ते कटिंग केलेले नाही आहे आणि जे कपडे आहे त्याचे अस्तर आणायचे होते त्याच्यामुळे कटिंग राहिलेले आहे। तर त्या सर्व कटिंग जे आहे ते फटाफट आता इथे तयारीला लागायचं आहे, की जेणेकरून माझे जे ब्लाऊज आहे ते लवकरात लवकर शिवून होणार। तर अर्जंटमध्ये काही कपडे आहे आणि इथे बघू शकता इथे कपडे जे आहे ते ब्लाऊज काही शिवून असे मी तयार करून ठेवलेले आहे, पण ते आता कस्टमर नेणार जेव्हा त्यांच्या होणार तेव्हा ते आता नेतात हळूहळू। तर आपलं काम आहे ते जे काही ब्लाऊज कपडे आलेले आहे ते वेळेच्या अगोदर शिवून तयार करून ठेवायचे, म्हणजे जे काही कस्टमर घ्यायला येतील ते फटाफट त्यांना आपल्याला डिलिव्हरी देता येईल। त्यासाठी मी आधीच जे काही कपडे आले ते डेटच्या आधी त्यांना एक दिवस आधीच मी शिवून तयार करून ठेवत असते। तर बघू शकता हा जो ब्लाऊज आहे अर्धवट राहिलेला आहे तो आता पूर्ण कंप्लीट करायचा आहे। त्यानंतर हे काही ब्लाउजेस शिवलेले आहे, याला पूर्ण फिनिशिंग काहींची झालेली आहे, काहींची व्हायची आहे। तर बघू शकता हा वेलवेटचा ब्लाऊज आहे, हा मी शिवलेला आहे। आता याला फिनिशिंग तयार करायची आहे, सिंपलमध्ये शिवलेला होता। तर बघू शकता वेलवेटचा ब्लाऊजची आता सध्या खूप जास्त चालू आहे आमच्या इकडे। तर वेलवेटचा ब्लाऊज शिवलेला होता, त्यानंतर काही साधे ब्लाऊज काही शिवलेले होते आणि हा कुर्ती आहे तो सुद्धा मी इथे शिवून असा घडी करून ठेवलेला होता। तर आता याला सुद्धा मी तुम्हाला दाखवते। तर अशा पद्धतीने जे काही कपडे होते ते सगळे मी हे तयार करून ठेवलेले होते काउंटरवर। तर आता याला गळ्याला हे तुरपाई वगैरे लावून तयार करायचं आहे आणि त्यानंतर मला आता खूप दिवसाच्या नंतर माझा जो ड्रेस आहे तो कटिंग करायचा होता, कारण की खूप दिवसापासून मी मटेरियल घेऊन ठेवलेलं होतं, पण टेलर लोकांचं असंच असतं की दुसऱ्याचे कपडे शिवत आपल्याला काही शिवायचं म्हणजे आपल्या स्वतःसाठी आपल्याला वेळच मिळत नाही। तर आता सर्वात पहिले मी माझा जो टॉप आहे तो कटिंग करणार आहे आणि तो शिवून घेणार आहे। म्हणजे खूप दिवसापासून चाललेला आहे की आज शिव उद्या शिव, दिवाळीचं सीझन झाले, सगळे दिवस निघून गेले, पण माझा ड्रेस शिवायचा राहून गेला। तर तो आता मी पूर्ण इथे आज कंप्लीट करून घेणार आहे सर्वात पहिले आणि त्यानंतर कस्टमरचे शिवणार आहे। तर तुम्हाला मी दाखवणारच आहे कशा पद्धतीने शिवलेला आहे, तर कशा पद्धतीने कटिंग केलेली आहे आणि पूर्ण शिवून झाल्याच्या नंतर कसा तो झालेला आहे फिटिंगचा ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने मी काउंटरवर जे आहे ते पूर्ण कटिंग करायला घेतलेलं आहे आणि कटिंग जे आहे ती सर्वात पहिले टॉपची उंची लावून घेतलेली आहे। जर फिटिंगचा टॉप तुम्हाला शिवायचा असेल तर त्याचे वेगवेगळे मापं असतात। कॉलरचा टॉप शिवायचा असेल तर त्याची वेगळे मापं म्हणजे मेजरमेंट लावावं लागतं आपल्याला। तर इथे मी फिटिंगचा टॉप जो आहे तो शिवणार आहे। तर सर्वात पहिले टॉपची उंची लावून घ्यायची, त्यानंतर आपल्याला शोल्डर, त्यानंतर कमर घेर, छाती घेर आणि सीट घेर असे 3 मापं जे आहे ते आपल्याला ड्रेससाठी लागत असतात आणि त्यानंतर बाही उंची आणि गळा रुंदी। तर हे सगळे मापे आहे ते मी इथे पूर्ण टाकून घेणार आहे। तर सर्वात पहिले कापड जो आहे तर त्याचे 2 भाग केलेले आहे। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला याची ड्रेसची जी आहे ती टॉपची घडी घालून घ्यायची असते आणि त्यानंतर याच्यावरती सर्वात पहिले आपल्याला मापं टाकायची आहे आणि ड्रेसची घडी जी आहे ती आपल्याला टाकताना बंद साईडनी जी मापे आहे ती टाकायची। तर पाहू शकता इथे सर्वात पहिले उंची लावायची, उंचीमध्ये 1 इंच ॲड करायचं आहे आणि त्यानंतर शोल्डर आणि तुमच्या मापानुसार आपल्याला टाकायचे असते कमर आणि सीट घेर असे माप जे आहे ते आपल्याला इथे टाकून पूर्ण टॉप जो आहे तो पूर्ण कटिंग करायचा आहे आणि कटिंग
आणि त्यानंतर छातीचा चौथा भाग, कमरेचा चौथा भाग आणि सीट घेऱ्याचा चौथा भाग असे इथे मापे टाकायचे आहे। आणि त्याच्यासमोर आपल्याला मार्जिन 2-2 इंच ॲड करायची असते टॉपमध्ये। तर अशाच पद्धतीचे पूर्ण मापे टाकून जो आहे तो आपला टॉप कटिंग करायचा असतो। पण आपल्याला कॉलरचा जर कटिंग करायचा असेल टॉप, तर आपल्याला शोल्डरचा निम्मे घ्यावा लागतो, तर त्याच्यामध्ये काही चेंजेस होत राहतात। तर वेगवेगळ्या टॉपचे वेगवेगळे मापे लावून आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने कटिंग करायची असते। तर अशाच पद्धतीने मी जो टॉप आहे तो पूर्ण आपला सिंपल रेग्युलर रोज वापरण्यासाठी जो टॉप असतो तो मी इथे आता शिवणार आहे आणि त्याचीच इथे माझी कटिंग चाललेली आहे। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने फ्रंट पार्ट जो आहे तो मी कटिंग करून घेतलेला आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे तेच कटिंग आहे तीच ठेवून आपल्याला पूर्ण चॉकनी आखून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता मंडळी इथे अशा पद्धतीने जे आहे ते पूर्ण टॉपचं कटिंग करून घेतलेलं आहे आणि बाही कटिंगसुद्धा मी इथे केलेलं आहे। तर जो स्टिचिंगचा व्हिडिओ आहे तो मी तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत, कारण इथे शॉपमध्ये जे आहे ते ट्रायपॉड नाही आहे आणि ट्रायपॉड माझा घरी आहे। तर शूटिंग करतानाचा व्हिडिओ मी शूट नाही केलेला आहे, डायरेक्ट तुम्हाला मी शिवलेला टॉप अंगात घातलेला आहे। तर पाहू शकता इथे अशा पद्धतीने मी शिवलेला आहे। व्ही शेपमध्ये जो गळा आहे तो सामोरचा केलेला आहे आणि बाह्यासुद्धा अशा 3/4 केलेला आहे आणि कॉटनचा असल्यामुळे थोडासा जो आहे तो लुजिंगमध्ये ठेवला आहे, कारण धुतल्याच्या नंतर जो टॉप आहे तो आपला कॉटनचा असला तर आपला थोडासा सुकुडतो, त्याच्यासाठी थोडासा मी अर्धा इंच इथे मी लूज ठेवलेला आहे बाहीमध्ये वगैरे। तर अशा पद्धतीचे खूप सुंदर असा टॉप जो आहे तो झालेला आहे। आणि याला जी मागून जो आहे तो मी आपला जर समोरचं थोडंसं मागच्या साईडने पाठीला इथे 2 टक्स दिलेले आहे, त्याच्यामुळे जे आहे ते सामोरून फिटिंग खूप छान अशा पद्धतीने आलेली आहे। तर पाहू शकता इथे आणि अशा पद्धतीचा जो टॉप आहे तो खूप दिवसानंतर मी माझ्यासाठी स्वतःसाठी शिवलेला आहे। स्वतःसाठी वेळच मिळत नाही, जे लोक टेलर असणार ना त्यांना माहिती असते की आपण स्वतःसाठी आपला शिवणच होत नाही। तर अशा पद्धतीने इथे रेग्युलर डेली यूजचा जो टॉप आहे तो मी शिवून